चेंडू मध्ये पार केलं जाणार की रोखलं जाणार. रवीचा वेगवान चेंडू करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पाहूया ठरवला जातोय. स्कोर जर पाहिला तर पाहायला मिळेल. त्यावेळेला खूप चांगला फटका उस्मान याच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने मारला गेला. एक लाजवाब फटका उस्मान पटेल फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला बॉलच्या दिशेने लाजवाब फटका प्रयत्न करतात केला गेला परंतु बॉल ओलांडली सीमारेषा. धावा मिळतील. रायगडचा टायगर विभूमकचा वेग आनंदची बॅट काय होणार. ओहो टप्पा पडल्यानंतर काय वेग उसळी येते बॉलने आणि कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळते. पहिलं षटक 10 धावांचं राहिलं. उस्मानचे 2 तर जगताच्या दिशेने ज्या ठिकाणी एक्स्ट्रा रन येताना पाहिजे मिळतात. पहिल्या बॉलवर चौकार आला तर नंतर जातोय. पेटचा चेंडू देखील जर पाहिला तर कम्प्लिटली फीट केलंय. मुन्ना शेख यांच्यासाठी काय गोलंदाजी करतायत सोहम या ठिकाणी. जबरदस्त बॉलिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना चांगली बॉलिंग नॅचरली बाहेर बॉल काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मुन्ना यांच्यासाठी थोडंसं स्ट्रगल करतात मुन्ना सोहम यांच्या विरुद्ध. अतिशय वेगात चेंडू टाकला बॉल आणण्याचा प्रयत्न फिल्डरला भेटत असताना बॉल सीमारेषा गाठतोय. बॉलने ओलांडली सीमारेषा. धावा मिळतील 4. आमदार चषक असताना आपण पाहतोय आमदार चषकाची ही सेमीफायनल. पहिला बॉल जीशानचा पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. नो बॉल या ठिकाणी घोषित होताना पाहिले पंचांच्या माध्यमातून पाहिले आपण या ठिकाणी अगदी उत्तर प्रदेशचे देखील खेळाडू पाहिले. यावेळी ऑनसाइडच्या दिशेने फेडचा बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होतोय. काउ कॉर्नरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. आनंद चव्हाण मुन्ना शेख याच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या. बॉलिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न वाचलाय. बॉल हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुमी ढेकळे घेतली. विकेट तिसरी ओव्हर सुरू असताना स्कोर जर पाहिलं तर 29 आहे. 6 ओव्हरची ही मॅच आपण पाहतोय. नगरसेवक ते 8 वेळा महाराष्ट्र राज्याची विधानसभाचा प्रवास करणारे मार्गस्थ आहे 33. कविला कव्हरच्या दिशेने या बॉलला खेळणं कलात्मक फटका मुन्ना यांच्याकडून येताना पाहायला मिळाला परंतु तिकडे 1 रन येईल. 4 नंबर जर पाहिलं तर तिसरी या ठिकाणी मार्गस्थ आहे. स्कोर जर पाहिलं तर 34 झाला. म्हणजे सुरुवात तर चांगली झाली आहे आणि सुरुवात जर पाहिली तर दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या बाजूने झाली आहे. त्यांच्या बाजूने सुरुवात तर जाताना पाहायला मिळाली आणि योग्य बॅट्समनच्या वेळेला योग्य बॉलरला देखील आणावं लागतं. तर पाहूया दोन्ही बाजूने या रणनीत्या बनवल्यात परंतु कुणाची रणनीती यशस्वी होणार. आमदार चषक त्यावेळेला मात्र जीशान टप्पा पडल्यानंतर बॉलला मात्र बाहेर कट करण्याचा प्रयत्न आणि बॉलला मात्र स्विंग करताना
अतिशय वेगात परंतु ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक जिशन होताना पाहायला मिळाला उत्तर अर्धात आणि 3 ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 34. अजूनही 30 रनची आवश्यकता घेऊन जातात. त्यांना रोखण्यासाठी सोहम हरियाणाचे गोलंदाजीसाठी दाखल होतील. टॉस त्याला केल कट केला नक्कीच बॅटिंग घेऊन मात्र सर्वेच्या दिशेने मारण्यात होताना पाहायला मिळेल. फुटबॉलचा घेतला फायदा बॅटचा किनारा घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावांचा पाठलाग करतायत या ठिकाणी दीपक दादा प्रतिष्ठान. विकेट करण्याचा प्रयत्न फसला आणि मुन्ना मात्र या ठिकाणी बाद होऊन बसला. वा मोठा मासा गळाला लागला आहे. मुन्ना शेख ज्यांनी काल 44 धावांची पारी केली आहे. आपल्याला अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु वेगावर भर देत असताना मात्र या ठिकाणी टप्प्यावरचं नियंत्रण या ठिकाणी सुटताना पाहायला मिळालं. आणि राज्यातून आलेले सोहम सिंग प्रेक्षक आहेत त्यांना आमची नम्र विनंती आहे. आपण सीमारेषेचा जो पडदा आहे त्याच्या आतमध्ये पाय टाकून बसलेला कृपया आपल्या सर्वांना माझा आवाज बॉल होता त्याला मात्र ओव्हर सेंचुरी खेळण्याचा प्रयत्न झाला. एक चांगला पाहायला मिळाला मात्र या गोलंदाज काय मागितलं ₹50 टाकताना पाहायला मिळाले परंतु या बॉलवर 1 रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. क्रिकेट देखील तेवढंच चांगल्या जाऊया मॅचच्या दिशेने. अशरफ यांच्यासाठी कॅच पकडली